सरकारचे आमरण उपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी औंधमध्ये आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। औंधसह 16 गावांच्या उपसा नियोजनात शासनाने तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे हे रविवारपासून औंध येथील बाजार पटांगण येथे असलेल्या ग्रामपंचायत हॉल येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत। 2012 पासून औंधसह 16 गावांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून जगदाळे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे। शासनाने औंधसह 16 गावांचे सविस्तर सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत, त्यामध्ये या 16 गावांचा समावेश आहे। या गावातील 5475 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती या उपोषणावेळी जगदाळे यांनी दिली। जोपर्यंत शासन तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार। आज उपोषणाचा 5वा दिवस असूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग येत नाही। आज कोणताही अधिकारी दत्तात्रय जगदाळे यांच्यापर्यंत पोहोचले नाही। यासाठी संतप्त ग्रामस्थांकडून आज बोंबाबोंब आंदोलनात स्वरूप देण्यात आले। या प्रसंगी औंधसह 16 गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री महेश यादव, औंध, सातारा। सरकारने लवकर दखल घेऊन या संदर्भात मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी। सर्व ग्रामस्थांचा 16 गावाच्या ग्रामस्थांचा महिलांचा पाठिंबा आहे। आज 12 वर्ष झाले आम्ही या आंदोलनात पाणी प्रश्नासाठी झगडतो। आता इथून पुढे सरकारने आमचा अंत पाहू नये। जेवढ्या लवकरात लवकर शेतीसाठी आम्हाला पाणी उपलब्ध करून द्यावा। जो निधी आलेला आहे तो लवकरात लवकर देऊन काम सुरुवात करावी, अशी आमच्या सर्वजणांची विनंती आहे सरकारला। आणि आज जवळजवळ 5वा दिवस आंदोलनाचा आहे, उपोषणाचा आहे। त्यांच्या प्रकृती हळूहळू ढासळत चाललेली आहे। तसंच आमच्या सगळ्यांच्या मनात तीच भावना आहे की लवकरात